माहितीये का, परवाच भेटले मी. त्यामुळं गायत्रीकडे जाऊ, कारण तुम्ही ऐकलंच नाही एक्सपिरियन्स. आणि बाकी सगळ्यांचा लय भारी आवरलाय. पण उद्या तुम्ही आवरणार आहे ते त्याच्यापेक्षा भारी दिसणार आहे. त्यामुळं मी उद्याला बाकी सगळ्यांचा एक्सपिरियन्स घेणार. पण आज जाणार आहे आता गायत्रीकडे. जोरदार क्लॅपिंग. कंटिन्यू गायत्री. आणि ते बाळाला ठेवून बिवून बसल्या. ते गप्प झोपला असेल तोपर्यंत आजच घेऊया तिचा. कंटिन्यू. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग मॅम. मी ह्या शतायशी फॅमिलीला जॉईन होऊन आता 2-3 वर्ष झाले. मला ही साधने सरांनी लिंक दिली होती आणि मी वजनवाढीसाठी या ग्रुपमध्ये आले होते. आता बस पहिल्यांदा वजन 38 किलो होतं, पण ह्या ग्रुपमध्ये आल्यापासून आता 51 किलो वजन झालेलं आहे. आणि पूर्ण डिलिव्हरीत सुद्धा मी प्रेग्नेन्सी मध्ये पूर्ण फ्युल इंटेक केलं होतं, पूर्ण सगळं ऍपरेश वगैरे सगळं. आणि माहेरी गेले होते डिलिव्हरी झाल्यानंतर. मी म्हटलं मम्मीला की मला या गोळ्या दवाखान्याच्या नकोच आहेत, पण मम्मी म्हणली असलं काही सुद्धा खाऊ नको असं सांगितलं. पण ती मला गोळी द्यायची की मी कचऱ्याच्या डब्यात टाकायची, खायचीच नाही गोळी. तिने विचारली की सांगायची खाल्ल्या म्हणून. आणि 4 महिने म्हणजे उठलं की चिडचिड व्हायची, बाळ उठलं की. पण इथं आल्यापासून पहिल्यांदा शेक घेतल्यानंतर मला इतकं भारी वाटलं की मी आता दररोज शेक वगैरे सगळं घेते. त्यामुळे रात्रीच कधी पण बाळ उठू दे अजिबात कंटाळा येत नाही. आणि बाळाचा डायजेशनचा प्रॉब्लेम इतका होता की तो 4-4 दिवस झाले नसल्यामुळे इतका रडायचा. पण ते शेक घेतल्यापासून आता दररोज कंटिन्यू त्याचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला. ओके. आता ते बाळाला ते पण बघा, दूध फिल्टर होऊन चाललंय. 4 दिवस शी करत नव्हतं आणि पोटात काय होत असेल त्याच्या ते रडणारच की. भरपूर भरपूर रडायचा, तो त्रास भरपूर व्हायचा, त्याला इनिमा करायला लागायचा. आता ओके. तो पूर्ण म्हणजे हेल्दी आहे तो पण. आता करायलाच लागत नाही इनिमा. अजिबात नाही. येस. दररोज करतो. आणि आई. दुधाचा पण प्रॉब्लेम इतका होता, दूधच कमी पडायचं त्याला, त्यामुळे तो इतका रडायचा. पण आता शेक पिल्यापासून ना दूध पण त्याला बरोबर असं म्हणजे पुरतंय आता व्यवस्थित. आणि वजन पण भरपूर वाढलं. ओके. भारी. 12-13 किलो वजन वाढले. ज्याचं वजन वाढत नाही ना, तो लय मोठा चॅलेंज असतोय बरं का. त्याने लय लय प्रयत्न करत असतात, पण त्यांचं वजन वाढत नसतंय. आणि ज्याचं वाढलेलं असतंय त्याचं काही केल्या कमी होत नाही असं वाटत असतंय. म्हणजे नाही तरी प्रॉब्लेम आणि आहे तरी प्रॉब्लेम. ओके. एकदम भारी. जोरदार क्लॅप.